नमोबुद्धाय, जय भीम। मी प्रवासात आहे, परंतु लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आत्ताच आमचे एक सहकारी बंधू आहेत, सचिन भाऊ, जे पुण्याला वाकड येथे राहतात. तर त्यांचा फोन आला होता आणि प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा मित्र म्हणजे आज 27-28 वर्षाचा एक युवक वाकड येथे लक्ष्मी ट्रॅव्हल्स नावाच्या एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तुम्हाला मी त्याचा फोटो दाखवते. बौद्ध मुलगा आहे. तुम्हाला क्लॅरिटी दिसत असेल तर तुम्ही पहा थोडंसं. तर तो थोड्या वेळानंतर मी त्याचे फोटो टाकते. असो, तर तो वाकड येथे लक्ष्मी ट्रॅव्हल्समध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. अतिशय निर्व्यसनी मुलगा, धम्माचं काम करणारा, चळवळीचं काम करणारा मुलगा. घरात 3 भावंड, एक मोठा भाऊ, त्याच्यापेक्षा एक लहान भाऊ. आणि हा मुलगा काम करून आपल्या आईवडील, म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळत होता. 10-12 दिवसांपूर्वी चाकण येते आणि त्या मुलाचा एक मेडिकल प्रॉब्लेम होता. त्याला फिट येत होती मध्ये मध्ये, पण त्याची ट्रीटमेंट चालू होती. तर 10-12 दिवसांपूर्वी या सचिन सोनकांबळे नावाच्या भावाचं त्याला थोडीशी चक्कर आली. ट्रॅव्हल चालवत असताना, बस चालवत असताना चक्कर आल्यामुळे गाडी थोडीशी तोल गेला आणि त्या गाडीचा धक्का, म्हणजे मागून येणारी एक गाडी होती 4 व्हीलर, त्या 4 व्हीलरच्या बोनटला धक्का लागला आणि ते बोनट तुटले. कोणाला काही नुकसान झालं नाही. तर ह्या मुलाला तिकडचे जे स्थानिक सरपंच आहेत किंवा स्थानिकचे जे गुंड लोक आहेत, चाकणला तुम्हाला माहिती आहे खुलेआम कोयत्या तलवारी घेऊन जाणाऱ्या लोकांची दहशत आहे. तर तिकडचे राजकारणी जास्त दहशत माजवतात. तर तिकडचे स्थानिक लोक जमा झाले आणि त्या बिचाऱ्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली की तो दारू पिलाय का, तर तो दारू पिलेला नव्हता. परंतु तरी देखील त्याला खोटं चकनाचं पॉकेट घे वगैरे असं करून करण्यात, पण तो दारू पिलेला नसल्यामुळे पोलिसांनी, सिरियस मॅटर नव्हता, बोनट तुटलं होतं, त्या मुलाकडून जो काही बोनटचा खर्च, तुटलेला जो काही खर्च आहे तो घेतला आणि या लोकांना सोडून दिलं. आणि त्यानंतर या मुलाला विचारलं गेलं की तुझं नाव काय. तर याने सांगितलं की माझं नाव सचिन सोनकांबळे आहे. आणि कोणत्या जातीचा आहेस तू. तर हा म्हणाला मी बौद्ध आहे, मी जयभीमवाला आहे वगैरे असं त्याने सांगितलं. आणि तो बौद्ध आहे, जयभीमवाला आहे हे कळताच ते पोलीस स्टेशनमध्ये या मुलाने सगळा खर्च दिल्यानंतर त्या मुलाला तिकडचे जे स्थानिक सरपंच, उपसरपंच, तिकडची जी लोक आहेत, गुंड लोक आहेत, ती लोक या मुलाला उचलून घेऊन गेले. एका गावामध्ये, एका जंगलामध्ये त्याला उचलून घेऊन गेले. चाकणच्या जवळपास त्याला नेलं आणि त्याला इतकं मारलं, इतकं बेदम त्या मुलाला मारलं. तो राग होता की हा माणूस असा, म्हणजे बौद्ध समाजाचा एक जयभीमवाला पोरगा, तो राग त्यांच्या डोक्यामध्ये होता. त्याला रेटायचा आहे, त्याला मारायचा आहे, अशा पद्धतीने तो राग होता. इतकं त्याला मारलं की तो कोमामध्ये गेला. आणि त्याला इतकं मारल्यानंतर, तो कोमामध्ये गेल्यानंतर त्याला त्या अवस्थेमध्ये उचलून त्या ट्रॅव्हल्समध्ये आणून फेकून दिला. आणि मग त्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्याला ऍडमिट केलं 10-12 दिवसांपूर्वी त्याच अवस्थेमध्ये. आणि आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो जो आपला बांधव आहे, सचिन सोनकांबळे नावाचा मुलगा, तो सचिन सोनकांबळे नावाचा मुलगा मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो वारला. विचार करा, फक्त त्याच्या हातून एक छोटीशी चुकी झाली. ज्याचं मेडिकल कंडिशन आहे, ज्याला फिट येते असं त्याचं मेडिकल रिपोर्ट आहेत. एक कष्ट करणारा मुलगा, ट्रॅव्हल्स चालवतो, गाडी चालवतो, चुकून त्याच्याकडून मेडिकल कंडिशन असल्यामुळे त्याला फिट येते त्या गाडी चालवत असताना आणि मागच्या गाडीला त्याचा धक्का लागतो. मागच्या गाडीचं बोनट फक्त तुटतं. कोणतीही गंभीर दुखापत नाही, कोणाचंही नुकसान नाही, कोणाला इजा नाही. आणि तरी सुद्धा तो मुलगा, त्याचा जे काही खर्च आहे, त्या बोनट तुटल्याचा जो खर्च आहे, अगदी पोलिसांसमोर तो खर्च तो परत करतो. पोलीस स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं जातं की तुझी जात कोणती आहे. याचा नेटवर्कचा इश्यू आहे, मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, त्याचा सोशल मीडिया, त्याचा फोन हातात घेतला जातो,
आणि त्या फोनमधून त्याचं सोशल मीडिया पाहिलं जातं, फेसबुकचं, इंस्टाग्रामचं, आणि त्याच्यामध्ये भीमा कोरेगावला तो फेट्यामध्ये असलेला फोटो पाहिला जातो आणि त्याला चिड म्हणजे हे केलं जातं की महारडे आहेस काय तू, हे आहेस काय, माजुर्डे लोक आहे तुम्ही तुमचा माज आता आम्ही उतरवतो, अशा पद्धतीने त्या बिचारा पोराला बोललं जातं आणि त्याला उचलून नेलं दुसरीकडे आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली आणि त्या पोराला मेंदूला गंभीर दुखापत होईपर्यंत, त्याला कोमामध्ये जाईपर्यंत त्याला मारलं जातं आणि शेवटी आज दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये मृत्यूला झुंजत आपला तो एक भाऊ, लग्न नाही झालं, जवान उमेदीत आलेला मुलगा, आई वडिलांच्या हातातोंडाशी आलेला मुलगा, कष्ट करणारा मुलगा, कोणाच्याही अध्यात्मध्यात नसणारा मुलगा आज मृत्युमुखी पावतो. ही जात मानसिकता कधी जाणार आहे? म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपण म्हणतो की जातीवाद संपला, परंतु आज देखील हा जातीवाद संपलेला नाहीये. आज त्याचे मोठा भाऊ आणि लहान भाऊ ससून हॉस्पिटलमध्ये आहेत. तर माझी पुण्याच्या आजूबाजूतील जे कोणी मला पुण्यामधून पाहत असतील, त्या पुण्यातील माझ्या सर्व आत्ता जस्ट ट्रॅव्हलिंग आत्ता आम्ही पुण्यामध्ये म्हणजे सांगली सातारा मार्ग करत आम्ही पुण्यावरून आत्ता जस्ट मुंबईकडे आलेलो आहोत. अगदी आम्हाला 1-1.5 तास झाला. आता आमच्या त्या दादा भाऊचा मेसेज आला. अतिशय वाईट वाटलं की थोडा आधी थोडासा फोन मेसेज आला असता तर आम्ही वाकडमधून ससून हॉस्पिटलमध्ये गेलो असतो. परंतु माझी विनंती आहे की पुण्यामधील जे जवळपासचे लोक आहेत त्यांनी तिथे आमचा जो भाऊ आहे सचिन भाऊ सोनकांबळे, तर त्याचा मी नंबर कमेंटमध्ये पाठवेल, तर त्याच्यासाठी त्या ससून हॉस्पिटलमध्ये जा. कारण चळवळीचा कार्यकर्ता, सामान्य कुटुंबातला मुलगा, एक जवान मुलगा या व्यवस्थेचा बळी चढलेला आहे, ज्याची वाच्यता कुठेही होणार नाही कदाचित. कारण त्याचा काही राजकारणात फायदा होईल की नाही माहिती नाही, मतांसाठी फायदा होईल की नाही, कारण संधीचा फायदा घेऊन एखादा इश्यू जेव्हा मीडियावर येतो तेव्हा त्याच्याबद्दल सगळे धावून जातात. परंतु असे अनेक मुद्दे आहेत जे मीडियावर येतच नाहीत, शांत पद्धतीने गाडले जातात, ज्याला कुणीही वाली नसतो. आणि जेव्हा मीडिया आउट होतं तेव्हा लोक त्याच्यासाठी धावतात की आम्ही भेटायला आलो, आम्ही हे करणार. असो, तो मुद्दा नाहीये माझा. परंतु एक जवान मुलगा, बौद्ध समाजाचा मुलगा, फक्त तो बौद्ध आहे म्हणून त्याला मारलं. कदाचित तो म्हणाला असता मी बौद्ध नाहीये, मी जैविमाला नाहीये, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असं मला वाटतं. परंतु सोनकांबळे आडनावावरूनच ओळखणारी जमात ही आपल्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे जात सांगितली आणि त्याला मारलं गेलं. तिकडचे चाकण विभागातले सरपंच या घटनेमध्ये सहभागी आहेत असं मला समजतंय. मला त्यांची पर्टिक्युलर नावं माहिती नाहीयेत, परंतु त्याला उचलून घेऊन जाऊन मारण्यात या सगळ्यांचा हात आहे. तिकडचे स्थानिक गुंड या सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. भीमराज सेना महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी याचा तीव्र शब्दात निषेध करते आणि भीमराज सेना या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आंबेडकरी समाजाचा एक बांधव, मग तो कोणत्याही समाजाचा असो, जर त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला तर भीमराज सेना त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल, त्यांना न्याय देण्यापर्यंत लढेल. या महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी लढणारी भीमराज सेना आहे आणि आमचा बांधव मारला गेलाय, जातीमुळे मारला गेलाय, त्याच्या पाठी कुणी उभे राहो किंवा न राहो, पण भीमराज सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचा तळागाळावरचा प्रत्येक कार्यकर्ता या आमच्या भावासोबत उभा असणार आहे. त्याचा जीव तुम्ही घेतलात, त्याचा जीव फक्त त्याने जात सांगितली म्हणून घेतलात. आता आम्ही तुम्हाला दाखवू की त्याच्या जातीची, त्याच्या विचारांची लोक तुम्हाला कशी घोडे लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या निष्पाप जीवाला मारलत, तडपडून मारलत. 1 फीट येणारा पोरगा कष्ट करून जगत होता, तुम्हाला ते बघवलं नाही. तुमचं बोनट तुटलं तर तुम्ही एका जिवंत माणसाला मारलत, मारून टाकलं एका आमच्या जवान पोराला. आणि तुमची ती वृत्तीच आहे, तुमची मानसिकता बदलणार नाही. तुम्हाला आरक्षण पाहिजे, साल्यानं तुम्हाला शूद्र म्हणून आरक्षण पाहिजे, परंतु मराठा मानसिकता अजून, मी मुद्दाम जातीचा उल्लेख करते कारण त्याला मारणारे सगळेच मराठा होते. तुम्हाला स्वतःला शूद्र व्हायचं आहे, आरक्षण पाहिजे, परंतु तुमच्यातली जात मानसिकता अजूनही संपलेली नाहीये. आणि हे पुन्हा 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 प्रत्येक प्रकरणामधून तुम्ही जातवताय की तुम्ही जातीने जात माजुरडे असणारे, जातीचा घाणेरडा अभिमान असणारी लोक आहोत. आणि आता आम्ही याचा विरोध केल्याशिवाय आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे प्रकरण, या मुलाच्या मागे कोणी नाही असं अजिबात समजू नका. महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज या मुलाच्या पाठी उभं करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय सचिन सोनकांबळे या आपल्या युवकाला आम्ही न्याय देणार म्हणजे न्याय देणारच.
जोपर्यंत या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात नाही, त्याला धरून उचलून नेऊन मारून त्याला कोमापर्यंत नाहीपर्यंत जे जे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांना कायद्याच्या अंतर्गत आम्ही शिक्षा करणार. ज्या पद्धतीने आम्हाला लढता येऊ शकेल त्या पद्धतीने आम्ही लढणार. आणि सचिन सोनकांबळे याचे फोटो मी लगेच आता थोड्या वेळानंतर फेसबुकवर टाकते आणि म्हणूनच मी लाईव्ह आले. तर जे जे बांधव पुण्याला किंवा पुण्याच्या जवळपास राहत असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता त्वरित ससून हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कारण तो मुलगा अतिशय गरीब कुटुंबातला आहे. त्याच्या मागे पुढे कोणी नाहीये, त्यांच्यासाठी बोलणारं कोणीच नाहीये. तर पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय येतंय, कशा पद्धत, आणि त्या कुटुंब मला वाटतं 10-12 दिवसात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पण गेलं होतं, परंतु त्यांची तक्रार घेतली नाही घेतली काही माहित नाही. गरीबाला कोणी वाली नसतो, ही गोष्ट तितकीच खरी आहे. गरीबाच्या मरणाला काही किंमत नसते, असा प्रकार आहे. तर माझी विनंती आहे पुण्यामधील जवळपासच्या सगळ्या लोकांना की ज्यांना शक्य आहे त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि लवकरच भीमराज सेना याबद्दल ऍक्शन प्लॅन करणार आहे आणि या प्रकरणात एक आंदोलन उभं करून त्या आमच्या भावाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम.